कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काही उद्योगांमधून उग्र वास आणि धुराचे लोट बाहेर पडत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। पावसाचा फायदा घेत प्रदूषण सोडले जात असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतोय। यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। विशेष म्हणजे कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट अर्थात CETP परिसरात बसवण्यात आलेला हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारा डिजिटल प्रदूषण निर्देशांक फलक देखील बंद अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। MIDC मध्ये हे बहुसंख्य असणारे कारखाने आणि या कारखान्यामधून होणारे प्रदूषण, हे प्रदूषण किती प्रमाण आहे हे प्रत्येक नागरिकाला दिसण्याकरता तुम्ही या ठिकाणी बघू शकता। एक इंडिकेटर या ठिकाणी खूप सारा पैसा खर्च करून उभं केले गेलं आहे, परंतु हे इंडिकेटरच आज व्हेंटिलेटरवर आहे अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हे CETP वरती हे इंडिकेटर बसवलेलं आहे की त्याच्या माध्यमातून हे जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते सर्वसामान्याला आणि सगळ्यांना माहिती करता हा डिस्प्ले करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता। खूप सारा पैसा खर्च केला गेला आणि याच्यातून हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे इंडिकेटर बसवलेला आहे। तो इंडिकेटर देखील आज व्हेंटिलेटरवर आहे। तर दुसऱ्या बाजूने नुकताच पाऊस सुरू झाल्यानंतरची ही परिस्थिती आज मुंबई गोवा महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळते। बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी।